नमस्कार. चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आलेलो आहे आता दवाखान्यातून आत्ताच घरी. तर कवितानी सकाळचा ब्लॉग काढलेला होता, तर तो तुम्ही बघितलाच असन. तर आम्ही गेलेलो होतो दवाखान्यात, तर आता आलेलो आहे घरी. आणि जास्त काही वेळ लागला नाही, कारण सर्दी खोकला म्हणजे जास्त झाला होता मला, त्यामुळं मग म्हणलं चला दवाखान्यातून जाऊन यावा, कारण थोडक्यात थोडकं बरं राहतं. तर तुम्हाला माहीतच आहे आमचं चाललेलं होतं घर ते धुवायचं, आणि त्याच्यामुळं खरं तर दुखणं आलेलं आहे मला. सगळ्यांचं असं म्हणणं आहे, पण मग आता काय ते दुखणं यायचं जर असलं तर कसं पण येतं. आणि कविताचं इकडं चालू आहे बघा. मी आत्ताच आले दवाखान्यातून, आणि कविताने इकडं काढलेल्या ते गोदाड्या कितीक धुतल्या ग? 10 धुतल्या असेल. हा का? ऊन पडलं ना. हा ना, आज लय ऊन पडलं ग मस्त. तर चला अजून काही कपडे पण धुवायचे बाकी आहे, पण मग एकदा गोदाड्या ते धुवून टाकल्या ना म्हणजे मग कसं बरं राहतं. कपडे बाकी अजून धुवायचे, पण म्हणलं तुम्हाला व्यवस्थित गोदाडे धुवून टाकू म्हणजे पाणी नितरतं ना. हा, पाणी पण नितळण आणि जड वस्तू होऊन जाईल ना. हा ना, मग पोरं झोपले. पाणी किती पडलं. हा, पोरं दोन्ही झोपी लागले. शंभू लय रडला का ग? मस्त रडला. आता काय करायचं? हा बा कुठं गेले? बकरी घेऊन गेले. हा का? तर बघा इकडे कविताने काही वरती नेऊन टाकलेलं आहे, आणि काही ब्लँकेट, काही गोदाडे, काही खालीचे अजून इकडं बाकी. तिकडं ब्लँकेट ते सगळं धुवून झालं, भांडे ते घसून झाले, तरी अजून जनावरांचं बाकी आहे. कारण तुम्ही लय लवकर आले. अगं मग 1 तासात आलो ना आम्ही. तिथं काय गर्दी नव्हती, काही नाही, नुसतं मेडिकल घ्यायचं, डॉक्टरला हे करायचं, चेकअप करायचं, आणि लगेच आलो ना. गोदाडे धुवून टाकले, ऊन लय पडलं आज. हा ना मग. आणि ट्रॅफिक इतकी ना ग रस्त्यानी. लय गर्दी आहे. हा ना. चला मग घेऊ आवरून, आहे की नाही. मी साडी बदलून घेते आणि लगेच येते. तिकडे सोनपापडीचं काय चाललेलं आहे. शंभू झोपलं, त्याच्यामुळे सोनपापडीला काय आता करमाना नाही आहे. बसली फोन पाहत लगे सोनपापडी. सोनपापडे लय थकले काय हो? तर चला चालू झालंय आता. गोदाड्या सगळ्या धुवून पण झाल्या आणि वाळू घालायच्या. कपडे पण धुतलेले. म्हणजे पाणी नितरलं का ग? बाजीवर कसं पटकन पाणी नितरतं. आणि आता हे वरती जाऊन द्यायचे जिनेश पायऱ्या दम्मानी घे. आणि पूर्ण घरावर आपल्याला गोदाड्या वाळू घालायच्या आहे. तर थोड्या थोड्या करून पिळून काही हे करून. शंभू पण उठला होता, त्याला पण आत्ताच झोपी लावलेलं आहे. आणि आज घरी कोणीच नाही, मम्मी ते सगळे गेले, तुम्हाला माहितीच आहे. आम्ही दोघीच आहे. आणि आरुष पप्पाला जायचं आहे बाजारला. आज बाजार आहे. तर बघा आता कविताकडं वरती एक 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 गोदाडे नेऊन देते, म्हणजे ती वरती जिन्याच्या पायरीवरून वरती घेऊन जाईन. कविता धर ग. हळून ये ग. आणि ती घमेली आणा मला, मी मग दुसरे गोदाडे आणते. चला कविता चाललेलं आहे आता वरती गोदाड्या वाळत घालायचं. बघा तुम्हाला दाखवते मी आता. आणि घरावर कसं एकदम भारी गोदाड्या वाळल्या जात्या. काही ब्लँकेट धुतले, काही गोदाड्या. पुरली का ग जागा सगळ्याला? तरी अजून सोनपापडी वरती कशाला गेली? एक ब्लँकेट वरती टाकलं काय टावरवर? बरं झालं. बरं, तिकडच्या घरी गेल्यावर जागा कमी पडायचं कामच नाही, ऐक नाही. तिकडं जेवढ्या म्हणले तेवढ्या गोदाड्या एका दिवसात धुवून. इकडं कसं थोडं छोटं घर आहे ना, त्याच्यामुळं मग जागा कमी पडती. जसं जसं पुरण तसं धुवा लागतं. सोनपापडी काय करते तू वरती? चल ये खाली आंटी सोबत चाल. हा हा, हाय हाय नको करू, चाल ये खाली चाल. हा, आंटी लगेच येणार आहे. आंटीला काय वरतीच नाही राहायचं.
ते पातळ आहे, ते खाली टाकले असते तरी जमलं असतं कविता. नाही जमन नाही. दमानी बर का. सोनपापडी पत्रावर येईन बर का. बेव वाटत ग बाई दमानी. या पटकन खाली चला. शिव बी उठला बाई. हा ना. चला अजून आपलं बरंच काम पडलेलं आहे. बाकीचे छोटे छोटे कपडे वाळत घालायचे, जनावरांचा राडा. पण म्हणलं एकदा हे जर धुवून वाळत घातला ना म्हणजे मग दिवसभर कसं वाळण. आणि आज जरा थोडंसं ऊन होतं. तर बघा आता आबा ते निघालेले बाजारला. आणि आज जरा आबाकडं बाजार आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये कवितानं दाखवलंच का मम्मी पप्पा ते सगळे गेले कार्यक्रमाला. आमच्या ताईच्या घरी म्हणजे आमच्या नंदाच्या घरी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं ते सगळेजण तिकडे गेले आणि त्यामुळं आज आबाकडं बाजार आहे. आरुष पप्पा पण गेले ट्रॅक्टरवर. हो आम्हाला काय सांग खायला. हा ना काहीतरी आम्हाला खायला मग. लाल लाल गोडशेव तू झोपेतून उठला आत्ताच. दीदीला घेऊन या बरं का मग लगेच. 3 वाजता शाळा सुटन दीदीची. तर सोमपापडीने सांगितलेली आबाला गोडीशेव. तर आता आबा गोडीशेव आणायला जाणार आहे. गोडीशेव आवडत सोमपापडी तुला. हा का. चल चिवटला पाय त्याला झोका दि बाई. तर चला आता आपण ते बी आले आत्ताच आणि आराला शाळेत घेऊन. कारण 3 वाजता शाळा सुटते ती म्हणल्यावर मग 2 वाजता गेले होते. बाजार बी केला आणि चला ना काढा पिशवी. कवर गाडीवरच बसून राहणार आहे का. खायला काय आणलं. खायला आणली पिशी. पिशवी तर लय भरून आणली हो. 50 रुपयात बाजार ते फक्त. 50 रुपयात आपल्या घरचं एक तिथं. 50 आरा शाळा सुटलीत बाई. चल ड्रेस वगैरे बदल आवर पटकन. काय काय आणलं मग बसली की लगेच उठ. तर चला आता आबा बी आले होते बाजारून आणि आता आम्हाला दुपारचे जेवण करायचे. तर 3-3:30 वाजत आलेले. तर भरपूर टाईम झालेला आहे. आणि सकाळी म्हणजे फक्त एक टाईमचा स्वयंपाक बनवलेला होता. तर म्हणलं चला दुपारच्या भरी मस्त गरमागरम खिचडी बनवूया. तर बघा मी आता खिचडीला आदम पण ठेवलेले. मस्त टमाटे, कांदा, बटाटे, कोथिंबीर सगळं टाकून मीठ मिरची लसूण आणि आदण ठेवलेले. तर आता आदण उकळूस तोपर्यंत लगेच त्याच्यात तांदूळ वगैरे आपल्याला धुवून टाकायचे आहेत. आणि बघू कविताच बाहेर काय चाललेले. तर हे पा यांना सगळ्यांना भेळ खायची होती. तर आज काय भेळचा मसाला नव्हता आलेला त्याच्यामुळे मग घरीच तयार करायचं. आता कोथिंबीर कांदा टमाटर ते सगळं बारीक करून घेऊ राहिले मी. आबा ते शेंड्याला गेले का. हे 40 बसले ना. हा का. जनावरांना आणला का. आणलं खायला आता. हा का. मम्मी ते येते ना आता. येतीनच आता थोड्या वेळात. तोपर्यंत आवरून घेऊन आपण. हा गोदाड्यान ते पावलं वाळ्यात. तेच ना खिचडीला आदण ठेवलं मी आता. हा या सगळेजण मस्त वेळ खायला मग ऐक नाही. मग काय. चला आता सगळेजण बसलेले भेळ खायला मस्त. तर बघा मस्त अशी आपल्याला भेळ तयार करायची आहे. आणि इथं चालू आहे टमाटा कांदा मस्तपैकी त्याच्यामध्ये कालून घ्यायचा. आणि सगळेजण बसलेले शंभूचे पप्पा हेमंत भाऊ, इकडून आपले भाऊ आहे सोनपापडी, इकडून आरा. सोनपापडीने गोडी शेव सांगितलं होती ना आबाला. हा गोडी शेव पण आणली ना. खाय ना सोनपापडी. सोनपापडी खाय ना बाई. चाललं होतं शंभूचं चालू झालं गोडी शेव काल काय. गोडी शेव आणा म्हणे आबाला म्हणे. हे प्लेट घ्या. धरा हो तुम्हाला भाऊ धरा. शंभूला द्या. हा
तिथं पडन बाई तो. लय गरम राहिला आज. गरमट या जेडेमानी पाऊस 100% येतो काय का नव्हता. शंभर चालला तू. घे ना तुला दादा गोडीशेव घे ना. सगळ्यांनी घ्या गोडीशेव. या सगळेजण मस्त गोडीशेव भत्ता खायला. काय म्हणली सोन बाबडी. आधी दोन होते. हा ना ऊन पडलं ना.